नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं अजून एक व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट माहिती सांगायची आहे। मित्रांनो, 10-15 वर्ष जर मागे गेले तर त्या काळातले जे खेळ होते, भरपूर प्रकारचे खेळ होते आणि ते जुन्या काळातले खेळ जे होते ते अलग-अलग प्रकारचे होते आणि वेगवेगळ्या पद्धतीने खेळले जात होते। मित्रांनो, त्या खेळामध्ये आपल्या प्रत्येक शरीराचा व्यायाम व्हायचा, हाताचा व्यायाम होत होता, पायांचा व्यायाम होत होता, प्रत्येक शरीराचा व्यायाम होत होता। त्या काळामध्ये कबड्डी झालं, लंगडी झालं, सूरपारंबी झालं, रनिंग झालं, बादोड झालं, मुर्दुंग झालं, विटीदांडू झालं, बबलू-डबलू झालं, गोट्या झाल्या, लगोरी झाली, असे अनेक प्रकारचे खेळ होते आणि ते प्रत्येक खेळ खेळताना वेगवेगळ्या शरीराचा व्यायाम होत होता। खूप चांगल्या प्रकारे आपलं शरीर जे होतं ते तंदुरुस्त राहायचं। त्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे व्यायाम होत होता, त्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात आजार पण होत नव्हते। म्हणजे एकदम चांगल्या प्रकारची लाईफ होती। मित्रांनो, इथून 10 ते 15 वर्ष मागे गेले तरच 10 ते 15 वर्ष मागची फक्त गोष्ट आहे ही। मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारचे जीवन होते, एकदम चांगल्या प्रकारची लाईफ होती आणि आता 2024चं जीवन पहा आणि आताचं जीवन पहा, आता सध्याचं तुम्ही जीवन पहा। मित्रांनो, जे पहिले खेळ होते ते गेले, लुप्त झाले, नाहीसे झाले आणि आता नवीन खेळ आले फक्त मोबाईलमध्ये। मित्रांनो, फक्त मोबाईलमध्ये आता गेम खेळायचे आणि मोबाईलमधले गेम खेळून फक्त आपल्या डोक्याची मनस्थिती जी आहे ती बिघडवणे आणि आपली बुद्धी जी आहे ती भ्रष्ट करणे, एवढंच कारण आहे मोबाईलमधल्या गेमचं। मित्रांनो, त्याच्यामुळे म्हणतो, जे जुने गेम होते ते गेम खेळले पाहिजे, ते खेळ खेळले पाहिजे। मित्रांनो, जर तुम्ही मोबाईलमध्ये असेच लुप्त व्हाल तर तुमची जी लाईफ आहे ती अशीच बिघडेल। त्याच्यामुळे मित्रांनो, जर गेम खेळायचे असतील, जर तुम्हाला खेळच खेळायचे असतील तर जे पहिले खेळ होते ते खेळले पाहिजे, ना की मोबाईलमध्ये फक्त गेम खेळले पाहिजे। तेही मोबाईलमध्ये आताचे मुलं काय करतात की 2-2, 3-3, 4-4, 5-5 तास जर बसले तर उठत नाही, 4-4, 5-5 तास मोबाईलमधले खेळ खेळतात। त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्या मेंदूवर इफेक्ट पडतो आणि आपली बुद्धी भ्रष्ट होते। त्याच्यामुळे मित्रांनो म्हणतो, खेळ हे खेळलेच पाहिजे, पण मर्यादित वेळेसाठी खेळले पाहिजेत, नाही की 4-4, 5-5 तास। जर एवढे गेम खेळले तर आपल्या बुद्धीवर इफेक्ट पडू शकतो, आपली बुद्धी भ्रष्ट होऊ शकते। त्याच्यामुळे मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःची लाईफ जी आहे ती सुधारा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।